नमस्कार. भडगाव शहरात भारत फायनान्स कंपनीची रोकड असलेली बॅग हिसकावून चोरी करणाऱ्या टोळीचा अखेर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणात 5 आरोपींना अटक केली असून 2 आरोपी अद्याप फरार आहेत. भडगाव शहरात 9 जुलै रोजी भारत फायनान्स कंपनीची 51,560 रुपयांची रोकड असलेली बॅग हिसकावून चोरी करण्यात आली होती. या प्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 309(4), 3(5) आणि नंतर 310(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि स्थानिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला. तपासात धक्कादायक बाब समोर आली. भारत फायनान्स कंपनीत पूर्वी काम करणारा उदय छोटू गायकवाड यानेच साथीदारांसह कट रचल्याने निष्पन्न झाले. कंपनीची रोकड कोण, किती वाजता आणि कोणत्या मार्गाने नेली जाते याची माहिती त्याच्याकडे असल्याने नियोजनबद्ध पद्धतीने चोरी करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी उदय छोटू गायकवाड, अनिल दिलीप पाटील, विशाल मधुकर गांगुर्डे, निलेश अण्णा पवार आणि योगेश प्रकाश पवार या 5 आरोपींना अटक केली आहे. तर सागर हिम्मत पाटील आणि हर्षद चांगदेव अहिरे हे दोघेही आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. या कारवाईत गुन्ह्यात वापरण्यात आलेली सुमारे 25,000 रुपये किमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. अटक आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी भडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मी करणकार करीत आहेत. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय कुमार ठाकूरवाडा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गाय स्टेशनमध्ये एक बॅग चोरीचा गुन्हा दाखल झाला होता 10 तारखेला. त्याच्यामध्ये यश हिरामण भटकर याची बॅग थेफ्ट म्हणजे आता हा दरोडाच आहे ऍक्च्युली. याच्यामध्ये 5 आरोपींना आपण अटक केलेला आहे. याच्यामध्ये एकूण 51,000च्या वर रक्कम चोरीस गेली होती, म्हणजे रॉबरी आता ती डेकोटी आहे. त्याच्यामध्ये आपण उदय छोटे गायकवाड, अनिल पाटील, विशाल गांगुर्डे, निलेश पवार आणि योगेश पवार याच्यापैकी 4 आरोपी जे हे धुळ्याचे राहणारे आहेत आणि एक जो आहे तो भडगावचा राहणार आहे. याच्यामध्ये देखील आपण संपूर्ण कॅश रिकव्हर केलेली आहे आणि मोटरसायकल जप्त केलेली आहे.